शुभ सकाळ सर्वांना। आत्ता सकाळचे 5:15 वाजले आणि आमचं सर्वांचं आवरायची घाई चालली आहे। माझं बऱ्यापैकी आवरून झालंय आणि आम्ही काल रात्रीच अक्कलकोटला आलो। रात्री जवळजवळ 1 वाजला सगळं आवरण्यात करण्यात आणि काल रात्री खूप थकलो होतो आणि महाराजांची आरती पण आता सुरू झाली। आम्ही तिकडे आरतीला पण चाललोय आता आवरून। सुप्रभात, श्री स्वामी समर्थ। आमच्या कानडे ताई खूप साऱ्या व्ह्यू काय ब्लॉग्स बनवत्या, तुम्ही यांना जरूर सबस्क्राईब लाईक करा। खूप सुंदर स्वभाव आहे, आम्हाला ह्या युट्यूबर बनल्या पाहिजे। धन्यवाद। धन्यवाद अश्विनी। असे स्वामींचे आशीर्वाद असले तर अजून काय पाहिजे। आणि आम्ही आता दर्शनाला जाणार आहे। चला तर मग आमच्या सोबत दर्शनाला। श्री स्वामी समर्थ। प्रसादासाठी शीतलने महाराजांच्या प्रसादासाठी किती छान असे लाडू बनवून घेतलेले आहेत। भरपूर मोठा डब्बा आणलाय तिने, 1.25 किलोचा आणलाय। मग हो ना, 1.25 किलोचा भोग आहे ना। हो चला मग आता चला 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 उतरा खाली, लागले सगळे पळायला। चला पटापट। स्वामींच्या मठात आम्ही आलोय आणि आता इथे वाचन करायला आम्ही बसणार आहे। छान असं स्वामींची उभी अशी सुंदर मूर्ती आहे, खूपच छान। पादुका आहेत बघा तिथे महाराज, ते याच्या पादुका आहेत ना, संगमरवरी पादुका खूपच छान आहे। आणि घंटी वाजवायला चालते का? घंटा वाजवायला चालतो का? हा वाजव मग। सर्वजण मुजरा करतायत। गर्दी व्हायला लागली आता, कुठे हळूहळू सर्वजण येत आहेत। कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी मानाचं त्रिवार वंदन। हे स्वामींनी स्वतःहून आपल्या भक्ताला दिलेल्या हातामध्ये पहिल्या पादुका आहे। या पादुकांची राजेराय महाराजांनी स्थापना केली होती। परकीय आक्रमणामुळे काही कारणास्तव हे मंदिर नष्ट होण्याच्या मार्गावर होतं। त्याच वेळी स्वामींच्या आज्ञेनुसार श्री बेलानाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने परत ह्या मंदिराची पुनरावृत्ती झाली व आज आपल्या सर्व भक्तांसाठी हे मंदिर खुले आहे। येथे प्रसादाची सोय ही अनुमत आहे। येथे सर्वांनी येऊन लाभ घ्यावा। श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ। ह्या मठाची स्थापना वगैरे कशी झाली त्याबद्दल हे सर्व अगदी इथं व्यवस्थित लिहिलेलं आहे आणि त्याविषयी माहिती वगैरे सर्व दिलेली आहे। इथं स्वामींची 108 नामावली आहे। मठाच्या आत येण्या अगोदर इथे श्री मारुतीरायांचं मंदिर आहे छोटंसं। सकाळचे 5:45 झालेले आहेत आणि आम्ही आता सर्वजणी मठात चाललोय महाराजांच्या दर्शनाला। तिकडचं दर्शन झालं आमचं, जिथे आम्ही थांबलो होतो तिथे पादुकांचं, संगमरवरी पादुकांचं दर्शन झालंय आमचं। अजून अंधार आहे। अश्विनीने प्रसादाचा डबा डायरेक्ट डोक्यावर घेतलाय। तू पण घे ग डोक्यावर। हा घे, डोक्यावर घे ग शीतल, डोक्यावर घे। हाय प्रसाद डोक्यावर घ्यायचा असतो जरा। हा पाहिली का आमची शीतल? हा आता काल संध्याकाळी बॅटरी फुल डिस्चार्ज झालेली होती, त्याच्यानंतर आवाज बंद झालेला होता। हा श्री स्वामी समर्थांच्या मठाकडे आम्ही आलोय आणि आता आम्ही नेमकं बॅक साईडने आलो, चाललोय आम्ही आता दर्शनाला। काय फास्ट दुकानं सकाळी सुरू झालेले आहेत। छान असे वटवृक्ष आहेत इथे, स्वामींच्या सुंदर सुंदर अशा मूर्ती आहेत, फोटो आहेत। किती छान वाटतंय, खूप सुंदर अशा मूर्ती आहेत स्वामींच्या।
हे वटवृक्ष आहे तिथे स्वामींची मूर्ती काय सुंदर भरपूर वस्तू आहेत. बैलगाडी आहे पितळी, गजलक्ष्मी. हो, तुमचं स्टॉल आहे का हे? हा. मठाकडे खूप सुंदर असा मठ आहे आणि छान अगदी त्याला रोषणाई वगैरे केलेली आहे. मंदिरात निघतोय आता आम्ही. जायला खूप सुंदर असं मंदिर आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी. स्वामी समर्थांचे परमभक्त श्री जोडप्पा महाराज आणि छान असं सुंदर असं प्रसन्न वातावरण. समाधी मंदिराचा दरवाजा किती मोठा आहे. स्वच्छता तर खूपच छान आहे आणि सर्व सेवेकरी मिळून इथे स्वच्छता करतात. कुणाला काय आवडतंय खरेदी चालली आहे. छान अशा सुंदर अशा वस्तू आहेत इथे या स्टॉलवर. आम्ही इथनंच नारळ वगैरे घेतलं आणि अजून आता सर्वजणी बघताय कुणाला काय काय घ्यायचं आहे ते. तिकडचं दर्शन झाल्यानंतर आम्ही रिक्षाने इथपर्यंत आलोय आता आणि आता अगदी एकदम म्हणजे रिक्षावाल्यांनी आम्हाला अगदी जवळ आणून सोडलंय इथं. ताई म्हणताय की चहा घेऊ आपण, प्यायचं का मग चहा? दर्शन करायचं. पण इथं थंडी कमी आहे आपल्यापेक्षा. हा, आपल्या कोपरगावपेक्षा इथं थंडी खूपच कमी आहे. म्हणजे मला वाटतं काहीतरी 30-40% थंडी आहे, इतकी काही थंडी नाही आहे. आम्ही इथे चहा घेण्यासाठी थांबलोय. अमृततुल्य चहा व नाश्ता. ह्या भाऊंनी अगदी सुंदर अशी, कुणी जर नवीन असेल तर त्यांना म्हणजे तिथे पोहोचण्यासाठी अशी माहिती खूप छान अशी तिथे लिहिलेली आहे. कोणी जर नवीन असेल तर ही माहिती त्यांना उपयोगी पडेल. म्हणजे चहा पिता पिता इथं सगळं वाचन पण होतं आणि आपल्याला जिथं जायचं तिथं ते पण कळतं. आणि जिकडे तिकडे स्वामी समर्थ नामाचा जप चालू आहे सारखा कंटिन्यू. आम्ही सर्वजण इथे चहा पिण्यासाठी थांबलो आहे आणि मग आणि इथून चहा घेऊन आम्ही दर्शनाला जाणार आहे. हाय रुपा. हॅलो. कुठे गेलीकडे? स्वामी समर्थ. मस्त गोड आणि हॉट चहा पिणार. हो हो, गोड गोड चहा. हा. कोणती गाडी घ्यायची अश्विनी तुला? ॲव्हेंजर घ्यायची आहे आणि तिला हा फिरायला जायचंय. म्हणजे 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायचंय गाडी घेतल्यानंतर. तिची इच्छा आहे. हे साई सारखंच पुढं जर उभी असेल ना ती गाडी, काय म्हणता माहिती तिला? स्टंट बाईक असता बघा. रेसर बाईक त्याला म्हणतात. काहीतरी बाईक गाड्यांच्या चर्चा चालल्या सकाळी सकाळी चहाच्या दुकानात. आम्हाला घाई आहे. दादा, आमचं दर्शन झालं पाहिजे लवकर, आम्हाला अजून वाचन पण करायचंय. छान मस्त. तिथे आम्ही गंध लावला आता. आम्ही आता इथं आतमध्ये स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी जात आहोत. छान. त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. खूप मोठा असा वटवृक्ष आहे. बापरे बापरे बापरे, बराच मोठा आहे. आणि वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मठ मंदिर आहे. श्री स्वामी समर्थ स्वामी मंदिरात आलेलो आहोत. आमचं छान असं दर्शन आतमध्ये झालंय. आणि प्रत्येक मंदिरामध्ये नियम असतो, आतमध्ये व्हिडिओ आणि फोटो काढून देत नाही. त्यामुळे मी आतमध्ये माझा मोबाईल वगैरे बंद ठेवत असते. आणि आता आम्ही
सर्वजण एकमेकींना प्रसाद देतोय. मी पण प्रसाद खाल्लेला आहे आणि खूपच छान, अगदी म्हणजे मन प्रसन्न झालं. इतकं सुंदर दर्शन झालेलं आहे आणि गर्दी तुम्ही पाहू शकता, खूप गर्दी आहे मठामध्ये. हे वटवृक्ष स्वामी मंदिर आहे, स्वामी समर्थांचं मंदिर आहे आणि खूपच छान आणि खूप असं स्वच्छ पवित्र असं खूपच सुंदर आहे. म्हणजे मला बोलायला शब्दच नाही आहेत, इतकं छान आहे. असं मन भरल्यासारखं वाटतं एकदम. इथे सर्वांचं वाचन चालू आहे, आम्ही वाचन करणार आहे आता इथं बसून. माझं स्वामी चरित्राचं वाचन वगैरे झालेलं आहे. अजून हे वाचतंय. रुपालीचं माझं वाचन चालू आहे, तिचं पण वाचन झालेलं आहे. सर्वांचं फक्त रुपालीच राहिलेली आहे आणि आता आरती सुरू होणार आहे. आम्ही आता आरती वगैरे करू. वाचन छान झालं, अगदी खूप सुंदर वाटलं. बरेच जण वाचन, काही जण माळा करतायत. छान अगदी हा म्हणजे वाचनाचाच हॉल आहे. स्वामींची सुंदर अशी मूर्ती आहे इथे अक्कलकोटामध्ये. उगाच मूर्ती आहेत स्वामींच्या, अगदी कमरेवर हात ठेवून. छान असे सुंदर असं स्वरूप आहे महाराजांचं. 4-4 वेळा दर्शन घेऊनही मन भरत नाहीये. स्वामींचं सारखं सारखं दर्शन घ्यावंसं वाटतंय, म्हणून सारखं सारखं आम्ही दर्शन घ्यायला येतोय. आणि रुपाली खूपच हळवी झाली आहे स्वामींचं दर्शन घेऊन, तिला खूप बरं वाटलंय. अक्षरशः तिच्या डोळ्यात मगाशी अश्रू येत होते, मी बघत होते आणि खूप मन भरून आलंय तिचं स्वामींना बघितल्यानंतर. अरे जोगेश्वरी पूर्व मुंबई येथील स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थ महाराज यांची प्रतिमा 40,000 पंचमुखी रुद्राक्षांनी ही प्रतिमा बनवलेली आहे आणि खूपच सुंदर अशी प्रतिमा आहे. इकडच्या भागात शक्यतो येण्याचा योग कधी येत नाही, पण खूप छान असा योग जुळून आला आणि सर्व दर्शन आमचे एकदम मस्त चालले आहेत. अगदी छान दर्शन होत आहेत. हे सर्व विभूती आहे स्वामींची. एक चैतन्य, एक ऊर्जा या परिसरामध्ये खूप अशी गच्च भरलेली आहे. सकाळी आम्ही जेव्हा आलो तेव्हा काहीच गर्दी नव्हती ना, आता काय तुफान गर्दी झाली. सगळे दुकानं ओपन झालेली आहेत. चप्पल स्टँड मध्ये चप्पल राहिल्यामुळे आम्हाला पुन्हा गोल फिरून इकडे यावं लागलं. कुठे हा तिकडं लागल्या गोल गोल फिरायला. सकाळपासून गोल गोलच फिरताय. तिकडे जाईन इकडे, तिकडे जाईन इकडे. अगं कुठं गेलं विसरून. कुठे चप्पल स्टँड शोधताय, चपला कुठं काढल्या. दर्शन वगैरे झाल्यावर आम्ही आता मस्त आता रिक्षा केली आहे आणि आम्ही जिथे रात्री थांबलो होतो तिथं आता चाललोय आम्ही. आणि बायांची गडबड अजिबात थांबत नाही, आवाज अजिबात शांत राहत नाही. त्याच्यामुळं काय बोलावं, माझा कसा तो खायला लागलाय आता. इकडे जागा आहे, तिकडे जागा आहे. स्वामींचा अभिषेक वगैरे खूप छान करतात आणि आत्ताच आरती झाली इथली पण. आणि आता आम्ही प्रसाद घेणार आहे. दर्शन झालं, पाठ झाला स्वामी चरित्राचा आणि आरती झाली आणि आता आम्ही प्रसाद घेण्यासाठी, महाप्रसाद घेण्यासाठी इथं बसलो आहे. बसलेलो आहे. या सर्वजण महाप्रसाद घ्यायला श्री स्वामी समर्थ. आमचा यांनी सत्कार केला.
मठाच्या वतीने आणि ते आम्हाला आता पादुकांचं तीर्थ देत आहेत, ते आम्ही घेणार आहे. खूप म्हणजे स्वामी आम्हाला खूप प्रसन्न झालेले आहेत. महाराजांची म्हणजे महाराजांनी खूप छान नियोजन केले. हो, आमच्यासाठी खूप सुंदर असं नियोजन महाराजांनी केलेलं आहे. काहीच नाही सगळी महाराजांची कृपा. हो, मग काय. भरपूर मोठं असं बेलाचं झाड आहे इथं आणि त्याखाली महादेवाची छान सुंदर अशी पिंड आहे. किती सुंदर अशी पिंड आहे इथं. आता हे बघा, मी माझ्या पाठीला बॅग टांगली आहे. सर्वांनी आपल्या आपल्या बॅगा घेतल्या आहेत. या फोनवर बोलताय. आम्ही पण घरी सारखं सारखं फोन करतोय. कोण काय करतोय, सगळ्यांचे दर्शन करवतोय. आम्ही दर्शन करतोय, घरच्यांना दर्शन करायला देतोय व्हिडिओ कॉल करून करून. आणि निघलोय आता आम्ही. हाय शुभम, आमचा इतका सुंदर गाडी चालवतो. हा, सुंदर गाडी चालवतो, म्हणजे भीती वाटत नाही तो गाडी चालवत असल्यानंतर. चला आता आम्ही निघतोय. आता इथलं गाणगापूरला चाललोय आता आम्ही. रुपाली चला लवकर, चला चला, हळूहळू बॅगा घ्या, एकखटी घाई नका करू. महिलांचं आवरतच नाही. आम्ही मैत्रिणीच नाही भारी भारी आहे. हा, असं करता. हा, हे बघ ब्लँकेट सगळं आवरताय. चाललंय त्यांच्या चर्चा, अजून सामान भरायचा. चला ग चला, आवरतोय. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. मायलेकींचं आवरलं का? मायलेकींचं आवरलं का? नाही आवरलं का अजून? हा, अजून गाडीत बसलं तरी अजून गोंधळ चालूच आहे. बॅगा कुठून नुसत्या कोंबताय त्या सीटां खाली. झालं, सुईला लागलं आमच्या सोयीला. आम्ही काय बाई दोघं मायले का? हे बाय माझा लेक आणि मी त्याची आई, आणि चाललो आता आम्ही दोघं जण. आमच्या झाले सगळ्या. तरी आम्ही 3-4 बॅगा देवाच्या पुढे घेतलाय बरं का. तरी आम्ही मस्त बसलोय. चल भाऊ शुभम, श्री स्वामी समर्थ. हा, चला मग. हा, अश्विनीला इथं थांबायचं आहे का? अश्विनी थांबते का इथं? हा का, बरं थांबून घे मग. मागच्यांचा दरवाजा लावा बरं का. मी पण जोड लावू का? मी पण जोड लावू. हा, हे थांबू दे यांना इथं शेळके ताईंना. वदाला निघालो आम्ही रूमवरनं आणि गाणगापूरला जाण्यासाठी रस्ता कच्चा आहे, पण जवळजवळ 2 किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक आहे. आता इथून निघता निघता किती वेळ होईल काय माहिती. ट्रॅफिक जेव्हा कमी होईल तेव्हाच आमचं आता इथं निघणं होईल. तोपर्यंत आता हळूहळू बघू आता. हा, अश्विनी गावंड सरांना सगळे इथले इतिवृत्त सांगत आहे. काय झालं, काय नाही, कुठे जाणार आहे, किती वेळ लागणार आहे, हे सर्व ते सांगते. अगर हम करे तो करे क्या, बोले तो बोले क्या. ट्रॅफिक कसली जाम झाली बाई. कसं निघायचं आता या ट्रॅफिक मधनं. आणि रस्ता खूप खराब आहे, जबरदस्त ट्रॅफिक जाम झाले. 2 व्हीलर वाले निघता बरं का कसे पण, असे एकदम रस्ता करून जाणाऱ्यांचे पण येणाऱ्यांचे पण. जड वाहतूक पण याच साईडने वाटतंय ना. जबरदस्त ट्रॅफिक जाम झाली. हे इतक्या मोठ्या मोठ्या गाड्या होत्या आणि त्यामुळे आमचा इथं जवळजवळ अर्धा ते पाऊण तास निघून गेला. आणि रस्ता खूपच खराब आहे, त्याच्यामुळे आम्हाला आता वेळच होणार आहे. बरेच मोठ्या म्हणजे अगोदर याच्या पुढे पण भरपूर मोठ्या गाड्या गेल्या. रस्ता खराब असल्यामुळे गाडी सारखी हलतीये, त्याच्यामुळे कॅमेरा पण हलतोय. किती बापरे, बरीच रांग अजून लांब आहे बरं का. बरं झालं आपण निघालो त्यातनं, नाही तर कसलं अजून खूप आहे. आम्ही आता महाराष्ट्राच्या बाहेर चाललोय, बाउंड्री ओलांडून श्री क्षेत्र गाणगापूर इथे. हा, गाणगापूर वाघा बॉर्डरला नाही का, गाणगापूरला चाललो. शुभम आता लायसन दाखवायला चाललाय. हा, सीट बेल्ट बिचाऱ्याने लावून घेतला होता. हो, गेला आता तो लायसन दाखवायला. बाउंड्री ओलांडायची असल्यावर असे पैसे भरावे लागतात आणि आम्ही पैसे भरले. 500 घेतले, 500 रुपये दिले. आता शुभमने त्यांना 500 रुपये दिले. आणि 500ची पावती कुठे रे? अमाऊंट नाही टाकते.
अमाऊंट का बरं टाकत नाही मग पैसे दिले तर आपण? अमाऊंट नाही टाकली त्यांनी, पण पैसे 500 रुपये. हो अमाऊंट टाकायला पाहिजे ना. तू घ्यायची टाकून कशाचे विचारायचं ना बाई. काय काय एक एक अनुभव येत आहेत रस्त्याने जबरदस्त. पण प्रत्येकाकडून घेत होती. प्रायव्हेट गाडी लागते. प्रायव्हेट गाडी आहे. हा तो नेमकं काय झाला, तो शुभम म्हणून आहे ना मुलगा, त्याने उतरला त्या गाडीतून. आम्हाला माहिती रुपालीने तिच्या भावाला फोन केलाय वाटतं, चौकशी करते ती. पण आता काय पैसे देऊन झाले, पावती घेऊन झाली, त्याने याच्यावर 500 रुपये टाकायला पाहिजे होते. त्याच्यावर काहीतरी कॅंगडू मँगडू लिहिलेलं आहे दर्ग. इकडच्या भागात केळीची शेती खूप जास्त प्रमाणात घेतली जाते. हो केळी आले ते. हा हा ना, नाही का कच्चे आहेत सगळे. केमिकल मारून पिती. हा हे बघा, ते ट्रान्सफर झाल्यानंतर केमिकल मारी त्याला. रस्त्याच्या दुतर्फा सगळी हेच आहे. राहू दिले ना जास्त केळीची शेती पण आता हे काय आलो आता आम्ही. आता एंट्री करतोय इथे. हे बरंच 4 किलोमीटर अगोदरचं प्रवेशद्वार आहे. अजून इथून बरंच पुढे जायचंय आम्हाला. गाणगापूर क्षेत्री आम्ही पोहोचलो आहे आणि आता अमराजा संगमावर आम्ही तोंड हातपाय धुवायला चाललो आहे. आणि घाई खूप झाली, ट्रॅफिकमुळे आम्हाला यायला उशीर झाला. आणि अजून आम्हाला मधुकरी मागायची आमची खूप इच्छा आहे, पण मग बघू आता. हा म्हणजे खूपच पळतायत सगळ्याच जणी, खूप जोर जोरात पळताय. पळा 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 पळा. अमराजा संगमावर आलोय आणि आता इथे आम्ही तोंड हातपाय वगैरे धुणार, शुचिर्भूत होणार आणि मग आम्ही दर्शनाला जाणार आहे. इथे आम्ही मस्त शुचिर्भूत झालो आहे आता आणि आता दर्शनाला जात आहे. अमराजा संगम. सर्वांनी हातात श्री गुरुदेव दत्त, श्री देव दत्त. गंगामाईची ओटी भरताय. आता सगळ्याच जणी आरती करताय आणि सगळ्याच जणी आता तिथं पुढे जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे एक जणीलाच पाठवलंय. ए सोडा. हे पारायण कक्ष आहे. इथं बरेच भाविक गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतात. बाहेर सगळे असे स्टॉल लावलेले आहेत आणि दम लागलाय मला. पळत पळतच आलो आम्ही पायऱ्या चढत आणि चालू आता दर्शनाला. मधुकरी मागायची आहे, इच्छा आहे खूप, पण आता तितका वेळ मिळाला पाहिजे. बापरे, बरंच मोठं असं पारायण कक्ष. 1 मिनिट. पारायण कक्ष आहे आणि औदुंबराला आता 11 प्रदक्षिणा करणार आहे आम्ही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा. बरेच पारायणार्थी इथं बसलेले आहेत पारायणाला. आमच्या प्रदक्षिणा झाल्यात औदुंबराच्या. बायांची गडबड संपत नाही. आता म्हणे पटकन दर्शनाला जायचं. आता म्हणे चला परत प्रसाद घ्यायला जाऊ. चाललो आम्ही प्रसाद घ्यायला परत. इतकी मजा येते ना आमची सकाळपासून, तर बस कधी. चला चला शेळकेताई द्या आवाज माग. इथे गुरुवारी बाजार असतो वाटतं, खूप गर्दी आहे बाजारची. आणि आता इथून आम्ही रस्ता शोधत 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 एका मागे एक अशा चाललोय मधुकरी मागण्यासाठी. गर्दी भरपूर आहे. गर्दीतून वाट काढत 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 शेवट आम्ही मंदिरापर्यंत येऊन पोहोचलोय आणि आम्हाला प्रत्येकीला घाई आहे पुढे जाण्याची. गर्दी खूप आहे आणि आम्ही इथे आलोय आता. मुख्य मंदिरामध्ये आलोय आम्ही आता. दर्शन घेऊ. हा चला दर्शन घ्या, दर्शन घ्या. हा चला दर्शनाला, चला दर्शनाला, चला चला दत्त दर्शनाला जायचं जायचं. चला दर्शनाला. दर्शन बारीतनं चाललोय आम्ही आता. अशा प्रकारची बारीत चालायची व्यवस्था आहे आणि फास्ट मध्ये पळतोय एकदम जोर जोरात.
दर्शन घ्यायचं आहे. दर्शन घेतलंय आम्ही. आता गर्दी खूप होती पण झालं, दर्शन वगैरे व्यवस्थित झालं. आणि काय समजत नाही, मोबाईल मागतात की काय, ती अशी भीती वाटते. म्हणून मी शक्यतो व्हिडिओ वगैरे आहे ना बरेचसे घेतले नाही आहेत. असतील इथंच कुठंतरी, आपण राहू सोबत. श्रीपाद श्रीवल्लभ सुंदर असं मंदिर आहे, भरपूर गर्दी आहे. आज चक्क रुपाली आणि मी, आम्ही दोघी जणी मॅचिंग आहे. ट्विन्स झाले, ट्विन्स. इकडे फोटो सेशन चालू आहे. प्रत्येक जण फोटो काढताय. रुपाली त्यांची फोटो काढते. आता आम्हाला आमच्या दोघींचा पण एक फोटो काढायचा आहे. हा, नमस्ते. आत्ताच गाणगापूरचं दर्शन झालेलं आहे आणि आम्हाला छान वाटतं. घरी गेल्यानंतर हिची खूप आठवण येणार आहे मला. आणि मला पण याची खूप आठवण येणार आहे. आणि मी आमच्या सगळ्या ग्रुपला खूप मिस करणार आहे 2-3 दिवस. आम्ही दोघी चष्म्याला सेम चष्मे. मंदिरात दर्शन झाल्यानंतर आम्ही आता इथे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आहे आणि तिथे आम्ही दर्शनाला चाललो आहे आता. आणि सर्वजण येत आहेत एक एक करून. अश्विनीने खरबूज डोक्यावर घेतलेला आहे आणि बॅलन्स करत चाललेली आहे. हा, किती वेळ घेऊन चालती बघते आता मी. इकडं हा 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 एकदम बॅलन्सिंग परफेक्ट आहे. काहीतरी थोडे मुलगी म्हटल्यानंतर हा, मग काय तर ब्रँड, शेतकरी म्हणजे ब्रँड. हा, किती छान असं गुरुपीठ आहे. गुरुमाऊलींचं दत्तधाम आहे हे. श्री स्वामी समर्थ. मी पुढे गेले. हा, आता आतमध्ये गेल्यानंतर मी फक्त व्हिडिओ काढणार आहे, कारण आतमध्ये मौन राहावं लागतं, शांतता ठेवावी लागती. आणि मला वाटतं आतमध्ये व्हिडिओ काढून देतात की नाही माहित नाही, फोटो काढून देतात की नाही माहित नाही, पण मग असेल तर मग मी थोडं दाखवेल आतमधला पण परिसर. माझ्या फोनची बॅटरी उतरलेली आहे. तुम्ही नंतर ह्या चंगू आणि मंगूनी सारखा ड्रेस घातला आणि एकमेकीला अजिबात सोडत नाही. काय म्हटली एकमेकींना कधी धरलं का आम्ही एकमेकींना? सांग बरं. मी चंगू मंगू एकमेकी सोबतच आहे सगळे व्हिडिओ. तू आहे माझ्या सोबत जरा सगळ्या व्हिडिओ मध्ये बघ जरा. आता ब्लॉग झाल्यावर थोडस चंगूला सोडून मंगूला पण घेऊ दे सोबत. पवित्र अशी यज्ञभूमी इथे आहे. छान इथे सर्व प्रकारचे याग होतात आणि सर्वांसाठी मोफत यज्ञ याग असतात.
फायनली तुळजापूरमध्ये आम्ही पोहोचलेलो आहे. गाडीतून उतरताना पाय सुद्धा खाली टेकवत नव्हता. हा ना, तेव्हाच बसून आलोय आम्ही. आणि आता आम्ही राहण्याची वगैरे सोय बघतोय. त्यानंतर आम्हाला आता चहा पण घ्यायचा आहे. खूप थकलेलो आहे. एकदा राहण्याची सोय झाली, सगळ्याच्या दर्शनाची नैवेद्याची सगळी सोय आम्ही करतोय. आमचा शुभम दादानी शोधून काढलंय, ते आम्हाला स्वतः बोलायला सांगितलंय त्याने. तुमचे तुम्ही ठरवून घ्या काय करायचं ते. आणि आता सगळी चौकशी करून आम्ही आता आज रात्री इथे थांबणार आहे. तुळजाई मातेची खूप सुंदर अशी मूर्ती आहे इथे. श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. चला, चालू आहे. शुभमने चांगल्या ठिकाणी आणलंय. दादा तू पुढं वय बरं, वय तर पुढं पटकनी वय, तर नाही तर तुझी आज सारखी गंमत होईल. सगळे आवरून निघून जातील दर्शनाला, तू बस येतच. सगळ्याजणी बसल्या आणि काय करायचंय, गप्पा मारायचंय. अश्विनीच्या गप्पा मारून झालेल्या नाहीये. आणि तिला बघितली का साहेब थंडी वाजली. इथं थंडी गप्पा मारतोय, लय थंडी वाजली तरी आम्ही गप्पा मारतोय. हा, आणि गप्पा संपलेले नाहीयेत. स्पेशली एक दिवस आता वेळ काढायचा आहे गप्पा मारण्यासाठी. आणि आमचा हिशोब वगैरे सगळा झालाय. रुपाली मॅडम कॅशियर बसलेला आहे. आतापर्यंत तर सगळा खर्च तिने केला होता. तो हिशोब आम्ही आता बसून केला. आणि कुठे गेला आमचं शेळके ताई, यांना फिरायला जायचं होतं. माझ्या मम्मीचा फिरायचा प्लॅन आहे, कॅन्सल नाही खरंच, कारण की परत येणं होत नाही. उद्या थोडा वेळ काढून आणि मग आता यांना आम्ही ना झोपवणार आहे. उद्या सगळं अभिषेक वगैरे सगळं झालं मस्त पैकी फिरू. आता झोपा आणि मला खूप झोप येते, कारण या प्रत्येकीने एक एक डोकला घेतलेला आहे, पण मी झोपलेली नाहीये आणि मला झोपायची खूप गरज आहे. आणि माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. भेटू परत पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.